गोव्यातल्या मुली, आमच्या कोल्हापूरच्या मुली, आमच्या गोव्यातल्या मुलींचं राहणीमान स्टँडर्ड असतं. स्टँडर्ड म्हणून काय भानगड नाही. आमच्या कोल्हापूरच्या मुली साधा आणि सरळ राहतात, सिंपल मध्ये राहतात. आमच्या गोव्यातल्या मुलींचं फॅशन शॉर्ट लागतं सगळं, जसं की हाफ जीन्स, हाफ टी शर्ट, हाफ शर्ट, हाफ ब्लाउज, अशा सर्व शॉर्ट त्यांना घालावं लागतं. त्यांना ते कम्फर्टेबल वाटतं. कोल्हापूरच्या मुलींचं असले काय भानगड नाही. साधा आणि सरळ त्यांचा पोशाख असतो, सलवार कमीज. आणि भारतीय नारींची वेशभूषा म्हणजे साडीमध्ये असतात. सिंपल राहणीमान हे कोल्हापूरच्या मुलींचं चांगलं आणि सरळ असं साधन आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या मुलींचं कुठलंही अंग प्रदर्शन होईल असे कपडे वापरत नाहीत, कारण त्या भारतीय नारी आहेत. आम्ही गोव्यातल्या मुली भरपूर चैनी करतो, बिअर पितो, सिगरेट ओढतो, भरपूर आम्ही चैनी करतो आणि कुणाला न भिता आम्ही मौज मस्ती करतो. कोल्हापूरच्या मुलींचं चैनी मौज मजा करणे असल्या कसल्याही भानगडीत पडत नाही. त्या मुली आई वडिलांनी दिलेले पैसे कुठेही वायफळ न खर्च करता शिक्षणासाठी नाहीतर आपल्या कपडे किंवा छोटे मोठे दागदागिने घेण्यासाठी वापरतात. आई वडिलांचं कुठेही मान शर्मेनं खाली होईल असं वागत नाही. आई वडिलांचा मान सन्मान राखतात. त्यांना कोणी कुठेही वाईट बोलतील असं कुठलीही ते गैरवर्तवणूक कोल्हापूरच्या मुली करत नाहीत. आम्ही गोव्याच्या मुली स्टुपिड, इडियट, नॉनसेन्स, शट अप असे आम्ही बोलतो. त्यांना चार आम्ही शिव्या पण देतो. म्हणून तर आमची जर कुणी कळ काढली तर या पद्धतीने आम्ही त्यांना बोलून दाखवतो. कोल्हापूरला काय अशी भानगड नाही. कोल्हापूरच्या मुली साध्या आणि सरळ आहेत. बळंड कुणाची कळ काढत नाही, कुणाच्या वाटेला जात नाही. खरं जर कुणी कळ काढला किंवा काय बोलला त्याला त्या सोडत नाहीत. म्हणजे असं कुत्र्याला बोलवल्यासारखं चप्पल पुष्पतूर हाणत्यात. हाणून आणि एवढं बोलतात तिने अशा शिवा देतात. शिवा पण काय लय वाईट देतात. नालाय का, हरामखोरा, तुला का आया बहिणी आहेत काय, मुंडग्या लवड्या ज्या म्हणतात. आणि एवढं बोलून ग बसत नाही. जाता जाता घोडा पण लावून जातात त्या. अशा पण पुऱ्या आहेत आमच्या कोल्हापुरात. त्या पण आगाव आहेत, कमजोर समजू नकोस अशा पण पुऱ्या आहेत. आम्ही गोव्याकडच्या मुली रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत डान्स भरला जातो, चैना करतो, मौज मस्ती करतो. कोल्हापूरच्या मुलींचं असली काय भानगड नाही. संस्कृती सोडून कुठलंही गैरवर्तन त्या करत नाहीत. शेजाऱ्याचा जरी कार्यक्रम घराजवळ असला तरी घरातल्यासनी विचारून घरातल्या कोणाला तर सोबत घेऊन जाऊ 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम करून घरी येतील. आई वडिलांची मान शर्मेनं खाली होईल, आई वडिलांनी कोणतर उन्हून बोलतील असं कुठलंही गैरवर्तन करत नाहीत. सर्वात महत्त्वाचं सांगतो, आमच्या कोल्हापूरच्या ज्या मुली आहेत त्या साध्या सरळ आणि प्रामाणिक आहेत. माणुसकी दाखवतात, सर्वांना प्रेमानं बोलतात, कुणाच्याही वाईट मार्गाला जात नाहीत आणि कुठलंही वाईट करत नाहीत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, आई वडिलांचा मान राखतात. म्हणून तुला सांगतो, एक लक्षात ठेव, तुझ्या गोव्यातल्या ह्या चैनीखोर पुरींच्या पेक्षा आमच्या कोल्हापूरच्या साध्या आणि सरळ पुरींचा नादच करायचा नाही. म्हणून तुला सांगतो, जगात भारी आमच्या कोल्हापूरच्या मुली. सपला की विषय.